आपणची आपण पेया घातू की जतू असे धनंजया चित्त देवोनी नाथिलिया देहाभिमाना नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही रोजची प्रवचन सेवा। आजच्या या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करत आहेत। गीतेमध्ये महत्त्वाचा अध्याय म्हणजे 6वा अध्याय, त्या 6व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 6व्या अध्यायातील महत्त्वाचा श्लोक आहे। 5व्या श्लोकाचं चिंतन आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी करत आहोत। 5व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य, त्याचा विचार चालू असताना 70 क्रमांकाची ओळी आपल्याला चिंतन करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला पौरुषत्व करायला सांगतात, प्रयत्न करायला सांगतात। भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा आपला आपण उद्धार करून घेतला पाहिजे। आपण आपल्याला अधोगतीला जाऊ नाही दिलं पाहिजे। खरं पाहायला गेलं तर आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत। बाकीचे सगळे आपल्याला मदत करतील, परंतु सर्वात पहिल्यांदा आपण ठरवलं तर। याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। आपली अधोगती होणं म्हणजे काय आणि आपला उद्धार होणं म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांनी समजून सांगत असताना झोपेचं उदाहरण दिलं। आपल्याला झोप लागते आणि झोपेमध्ये आपण नाना प्रकारची स्वप्न पाहतो। स्वप्नातले जे सुखदुःख आहे हे कोणी बाहेरून येऊन आपल्याला देतं का? मला चांगलं स्वप्न, वाईट स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एखादा मनुष्य आला, मला मारायला लागला, मला खूप त्रास व्हायला लागला। स्वप्नामध्ये माणसाने मला मारलंय, हे बाहेरच्या माणसाने मारलं का? कोणी मला दुःख दिलं? मीच मला दुःख दिलेलं आहे। मग स्वप्नामध्ये होणारं जे दुःख आहे त्याला उपाय एकच आहे, आगा स्वप्नीची आग आया ओखद चेवची धनंजया। मनुष्य स्वप्नामध्ये आरडत असेल, ओरडत असेल तर त्याला दवाखान्यात न्यायची गरज नाही। स्वप्नात त्याला कुत्रा चावला असेल तर दवाखान्यात नेण्यापेक्षा त्याला जागं करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे, हा त्याच्यावरचा उपाय आहे। तसं भगवान परमात्मा म्हणतात की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झोप लागलेली ती म्हणजे अज्ञानाची झोप, अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्ध अनादि जो। आणि या झोपेमध्ये आपल्याला हे सगळं विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे। आपण सुखी दुःखी होत आहे, मी जन्मणार आहे, मरणार आहे, हा चांगला आहे, वाईट आहे, आपण सगळं चालू आहे आपलं। आता याच्यातून उपाय जर असेल तर कोणता उपाय आहे? जसं त्या झोपेतून जागं झालं की दुःस्वप्न गेलं, तसं यासुद्धा झोपेतून, अज्ञानाच्या झोपेतून आपण जागं झालं पाहिजे। ज्यावेळेस आपण अज्ञानरूपी झोपेतून जागं होऊ त्यावेळेस आपण आपले बंधू झालो, आपणच आपला उद्धार करून घेतला। कारण जागं करणारे जरी बाकी सगळे असले तरी सुद्धा जागं होणं आपल्या हातात आहे। काय काय लोक जागे होतात, काय काय लोक जागं होतच नाही, जागं तेवढ्यापुरतं होतात आणि परत झोपतात।
म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, बाबा आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. जाग करणारे आहेत, पहिल्यापासूनच आहेत. देव आहे, गुरु आहे, संत आहेत. संत पहिले नव्हते का? मग सगळे जागे झाले का त्यावेळेस? बरं, संत जागे करत नव्हते का? आज संत नाहीत का? सगळे संत अजून आहेत, जाग करत आहेत. अहो, ज्ञानेश्वर महाराज इथं बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे जाग करण्याचं साधनच आहे. पण ऐसे जागविले अवघे जन, होते संचित ती केले दान. ज्यांच्या संचितात असेल ते जागवतात. बाकीचं म्हणतात अहो त्यांचं कामच आहे, रोजच चाललंय प्रवचन, बघू कधी वेळ मिळाला तर जाऊ. बरं, गेलं तरी बघू काय ऐकायचं आहे तेवढं ऐकू. जाग व्हायचं का न व्हायचं ते आपण ठरवू. काही जाग होण्याकरता सुद्धा मनुष्य आज जरी झोपलेला असला तरी थोडासा बाहेर जागा लागतो. ऐका, हा, निजलाशी जागोनी दारापाशी, तुझ्या हितापाठी करी वसवशी, भेटी न घेशी वासुदेवाशी गा. तो वासुदेव येतो, जागा जागा म्हणतो, पण काय काय लोक दरवाजे लावून घेतात, दान द्यायला तयार नाही. वासुदेव जो आहे तो आपल्या हितासाठी जागा करायला आला. काही त्या ठिकाणी डोळे झाकून ऐकतात, नका झाकू ऐकू झाकोनी लोचन गा. काय प्रमाण? नका ऐकू झाकोनी लोचन गा. डोळे झाकून नका ऐकू, डोळे उघडे ठेवून ऐका, जागा. आत माझं म्हणणं हे आहे, कधी कधी झोप अशी असते, एकदम गाढ झोप असते, कोणी हाका मारल्या तरी मनुष्य जागा होत नाही. काही काही वेळ झोप अशी असते की हाक मारली की मनुष्य जागा होतो. कोणाची झोप कशी आणि कोणाची झोप कशी. पण ही अज्ञान रूपी निद्रा आहे, याच्यातून जाग होण्याकरता आपण थोडंसं जागं लागतं. त्या निद्रेत सुद्धा प्रकार आहेत. गाढ अज्ञान, मध्यम अज्ञान आणि विरल अज्ञान. ज्यांना गाढ झोप लागलेली आहे ते जागे होत नाहीत, कोणीही सांगा. धृतराष्ट्राला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं नव्हतं का? देव नव्हता का तिथे? साक्षात भगवान होता, तो सांगत होता. दुर्योधनाला देवाने सांगितलं नव्हतं का? उपदेश केला नव्हता का? अहो, सभेमध्ये दुर्योधनाच्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले, सांगायला लागले, बाबा चांगलं वागलं पाहिजे, हे आपले भाऊ आहेत, अर्धा त्यांचा हिस्सा आहे, दिला पाहिजे. नाही, देणार नाही. जाऊ दे, 5 गावं तरी दे. अभिमान, पांडवांचा त्या ठिकाणी निंदा करायला लागला. भगवान परमात्म्याला ते सहन झालं नाही. भगवंतांनी पांडवांच्या त्या दुर्योधनाच्या सभेमध्ये व्यापक असं रूप धारण केलं, दिव्य असं रूप धारण केलं. तो दुर्योधन म्हटला, अहो त्या काय बघता तुम्ही, त्या कृष्णाला धरा आणि बंदीखान्यात टाका. सेवक धरण्याकरता गेले, हात लावणार तेवढ्यामध्ये विजेचा जसा करंट बसावा तसा करंट बसायचा. आता एवढ्यावरून दुर्योधनाने ओळखायला नको का? अहो, द्रौपदीचं वस्त्र हरण झालं त्यावेळेस शेवटी अंबर रूपाने भगवान परमात्मा आले. दुर्योधनाने ओळखायला पाहिजे नको का? ओळखलं का? झाला का जागा? नाही झाला. याला म्हणायचं गाढ निद्रा. काही लोकांनी असं ठरवलंय, नाही आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचाच नाही. अभिमान असतो, कशाकरता मी कोणाकडे जाईल, कोणाचं कशाकरता ऐकील, माझा मी उद्धार करून घेईल. बरं, स्वतःलाही ज्ञान नसतं पूर्ण, कसा उद्धार करून घ्यायचा, काय करायचा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे सांगितलंय.
नाही अभिमान करू देते. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, बाबा पुरुषापराध आहे, आपण पुरुषार्थ केला पाहिजे. म्हणून आपणची आपण पेया घातू कीजत असे धनंजया. हे धनंजया, म्हणून आपणची आपण पेया घात कीजत असे. म्हणून शब्दासाठी मी हे सगळं मागचं बोललो. खरं अधोगती कोणी कोणाची केली? दुसऱ्याने आपली अधोगती केली का? दुसऱ्याने आपल्याला जीवदशेत आणलंय का? दुसरा आपल्याला दुःख देतंय का? अहो, दुसऱ्याने जरी दिलं तरी दुःख मानायचं की नाही कोणावर आहे? आपल्या मनावर आहे. म्हणून आपणची, ज्ञानोबाराय या ठिकाणी लिहितात, आपणची आपण पेया घात कीजत असे धनंजया. खरा आपणच आपला घात करतो, दुसरं कोणच घात करत नाही. ते आपण मागे भागवतामध्ये सांगून आलो की तो भिक्षू जो आहे त्याने गीत गायलं, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवतात्मा ग्रह कर्म काला मनपरम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्त येत यत. तो म्हणतो, नायम जनो मे सुख दुःख हेतू. लोक माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाहीत, कारण लोक दुःख देतील शरीराला. त्यांचं शरीर पंचभूताचं, माझं शरीर पंचभूताचं. न देवतात्मा, देव मला दुःख देऊ शकत नाहीत, कारण देवांना जन्म घालणारा मीच आहे. देवाची कल्पना मीच केलेली आहे, माझ्या मनाने केलेली आहे. न आत्मा, आत्मा तर कोणाला दुःख देऊ शकत नाही, कारण आत्मा हा असंग, निर्विकार, नित्यशुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. न ग्रह, तो म्हणतो ग्रह सुद्धा मला दुःख देऊ शकत नाही. ठीक आहे, ग्रह दुःख देतील, शरीराला देतील. सगळ्यात मोठा ग्रह माझ्या मागं लागलाय, ते माझं मन लागलंय. नाथ महाराजांनी लिहिलंय, त्या ग्रहाची पीडाही ह्या शरीरापुरती, पण मन नावाचा ग्रह जन्मोजन्म मागं लागतो, सोडतच नाही. म्हणून कोण दुःख देते? भगवान म्हणतात, म्हणून आपण पेया घातू कीजत असे धनंजया. आपण आपला घात केलाय, आपण आपली अवनीती करून घेतली, आपणच दुःख आपल्याला निर्माण केलंय. देह तादात्म्य आपण केलंय. चित्त देवोनी नाथलिया देहाभिमाना. देहाभिमानाला, नसलेल्या देहाभिमानाच्या ठिकाणी आपलं चित्त लावलंय. हाच आपला आपण केलेला घात आहे. आप आपणा घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. म्हणून आपण जर ठरवलं तर आता सुद्धा आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. संत सांगतात, शास्त्र सांगतं, सगळं शास्त्राने संतांनी सांगून ठेवलेलं आहे. ते आपण ऐकत नाही, त्याच्यानुसार वागत नाही, म्हणून आपला उद्धार होत नाही. याला पुरुषापराध म्हणतात. एखादा मनुष्य आहे, त्याला आजार झाला. का आजार होतो? बहुतेक आजार जो होतो मनुष्याला, तो काहीतरी अपत्य सेवन केल्यामुळे होतो. त्याला हे झाला, साखरेचा रोग झाला, डायबिटिक. डॉक्टरकडे गेला. म्हटलं कसं काय मला झाला हो आजार? माझ्या शेजाऱ्याला नाही झाला, माझ्या घरातल्यांना जायला, मलाच का झाला? डॉक्टर म्हटले, तुम्ही साखर जास्त खाता का? म्हटलं हो. किती खाता? हो, रोज 10 वेळा चहा पितो म्हटलं. मग डॉक्टर म्हणले, अहो तुम्हाला कळलं पाहिजे, जास्त साखर खाल्ल्यानंतर आजार होतो. तो म्हटलं, मला काय माहिती, मला माहिती नव्हतं, मला आजार झाला. आता माहिती नव्हतं हे म्हणणं योग्य आहे का? माहिती नव्हतं हा डॉक्टरचा दोष आहे का आपला दोष आहे? याला पुरुष अपराध म्हणतात. एखादा गुन्हा केला, त्याला पोलिसांनी पकडलं, पोलिसांनी पकडल्यावर तो म्हटला, अहो मला माहिती नव्हतं, असं केल्यावर असा शिक्षा होते. पोलीस म्हणतात, तुला आणखीन शिक्षा, माहिती का नाही करून घेतलं?
तसं देवाने सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय. एखादा म्हणायला लागला, अहो आमचं 60 वर्ष झालं, 70 वर्ष झालं, आम्हाला हे सगळं काही माहितीच नव्हतं. माहिती नव्हतं म्हणजे मनुष्य जन्म दिला कशाला तुला? माहिती करून घ्यायचं काम कोणाचं आहे? सगळं हे सगळं तयार झालेलं आहे. हे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य काय हे कळलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, आपलाच आपण घात करतो. चित्त देवोनी नाथलिया देहाभिमाना. आपला घात करणं म्हणजे काय, त्याचं स्वरूप भगवान सांगतात. आपण चित्त दिलं, नसलेला जो अभिमान आहे त्याच्या ठिकाणी आपलं चित्त दिलं. वास्तविक पाहता मी देह आहे हा अभिमान, आणि ह्या मी देह आहे या अभिमानामुळे सगळी पुढची परंपरा सुरू होते. तैसे परी देहाहम अभिमान भुली, जयाची बुद्धी देहीचा आतली, तया आत्मस्वरूपी झाली मध्यरात्रगा. हो, काय देहाची वरी आदरू, प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. भगवान परमात्म्याने मागे सांगितलंय, योग मी सांगितलंय, सगळे सांगितले लोकांना. मग का लोकांना ज्ञान प्राप्त होत नाही? अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदरा आड, परिते आवेरुनी गोचिड अशुद्ध सेवित. भगवान म्हणतात, मी काय कमी ठेवलेलं नाही, संतांनी काही कमी ठेवलं नाही, हे सगळं आहे. कमी जर काय असेल तर तो आपला पुरुषापराध आहे. चित्त देऊने नाथलिया देहाभिमाना. आपलं चित्त ज्याने देहाभिमानाला दिलंय, देहाभिमान ज्याने आपल्या जीवनात वाढवलेला आहे. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, मना मोठ्याने यया परवती प्रमा ढळोची नेणे. ईश्वर वगैरे मी मानत नाही. देहखंडानाम आत्मा, ईश्वर हा देहाचा खंड आहे ना, हाच आत्मा आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची जीवा हाव संसारी. बाकी दुसरं काही ईश्वर मी मानत नाही. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. चित्त देवोनी नाथलिया देहाभिमाना. कोणी कोणाचा घात केला? म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, आपण आपला घात करू नये. तया देह संबंध आतू प्रतिपदी आत्मघातू, भुंजता उसंतू काहीची नाही. वास्तविक पाहता देह म्हणजे काय? तुकोबारायांनी वर्णन केलंय. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षिणसे भासत असे. देह खरा आहे का? मग देहाभिमान खरा का? जे खरं नाही त्याच्या ठिकाणी अभिमान धरला, आणि जो खरा आहे त्याचा अभिमान सोडून दिला. आणि म्हणून आपण आपला काय केला? घात केला. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, अजूनही वेळ गेली नाही. बंधुरात्मा आत्मनस्तस्य एनात्मैव आत्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. भगवान परमात्मा म्हणतात, कोण पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगितलं, आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू. बाकीचे जे बंधू आहेत, तुम्हाला जर ते संसारातून मुक्त होण्याकरता मदत करत असतील ते बंधू, नाहीतर ते बंधू नाहीत, बद्धू आहेत. हो,
तुम्हाला जर संसारात गुंतवत असतील, तुम्हाला देहाभिमानात गुंतवत असतील, तुमच्या जीवनामध्ये परमार्थाव्यतिरिक्त जर गोष्टी घालत असतील, तर ते बंधू नाहीत, तुमचे बद्धू आहेत. आणि अशा बंधूंचा त्याग करायला सांगितला आहे. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. हो का पुत्र पत्नी बंधू, त्यांचा तोडावा संबंधू. कळू आले खट्याळीशे, शिंपो नये लिंपो दोषे. तुकाराम महाराज म्हणतात, असू द्या, हो का पुत्र असू द्या, पत्नी असू द्या, बंधू असू द्या, पण त्यांचा तोडावा संबंधू. कळू आले खट्याळीशे. खट्याळ येत कळालं ना, इतकं शिकून सुद्धा, सगळं सांगून सुद्धा तुम्हाला परमार्थ करू देत नसतील, परमार्थाच्या विरोधात तुम्हाला शिकवत असतील, तर तोडावा संबंधू. ते बंधू नाहीत. बंधू कोण? खरा बंधू भगवान परमात्मा सांगतात. एक तर खरा बंधू जगतबंधू भगवान परमात्मा आहे, नाही तर तुम्ही तुमचे बंधू आहात. तुम्ही जर ठरवलं आपला आपण उद्धार करून घ्यायचा आहे, आपलं चांगलं वागायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे, तुम्ही तुमचे बंधू झाला, बंधनातून मुक्त झाला. बंधुरात्मात्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जिता. आत्मना आत्मा एव जिता, म्हणजे ज्याने आत्म्याने आत्मा जिंकला तो आत्म्याचा बंधू. आणि अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. तू म्हणजे परंतु जो अनात्मा आहे, अनात्मनः शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत. अनात्मनः आत्मा एव शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत. बघा, शब्दाकडे लक्ष द्या. भगवान परमात्मा म्हणतात, येन आत्मना आत्मा एव जिता स आत्मना बंधू. ज्याने आत्म्याच्या द्वारे आत्म्याला जिंकलं तो आत्म्याचा बंधू. आणि जो अनात्मा आहे, अनात्मना तू म्हणजे परंतु अनात्म्याच्या बाबतीमध्ये आत्मनः आत्मा किंवा अनात्मनः आत्मा शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत. म्हणजे त्याचा आत्माच, अनात्म्याचा आत्माच त्याच्याबरोबर शत्रूप्रमाणे त्या ठिकाणी शत्रुत्व करतो. ज्याने त्या ठिकाणी आपल्या आत्म्याने आत्मा जिंकला. आता आपण काल चिंतन करून आलो, आत्मा शब्दाचे इथे अनेक अर्थ आहेत. आत्मा शब्दाचा अर्थ मुख्य आत्मा घ्यायचा नाही, जो असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे. आत्मा शब्दाचा अर्थ एक जीवात्मा घ्यायचा आहे, आणि ज्याच्याद्वारे करायचं आहे ते मन घ्यायचं किंवा अंतःकरण घ्यायचं. हा जीवात्मा जो आहे बंधनामध्ये सापडलेला आहे, त्याला मुक्त करायचा असेल तर मनाने साधना करून, चिंतन करून, चांगलं वागून, ज्ञान प्राप्त करून त्याला मुक्त केलं पाहिजे. आणि जे मन त्याला मुक्त करतं ते मन त्याचा झाला बंधू. साधू संतांनी काही ठिकाणी मनाचे उपकार मानलेले आहेत. हो, मनवोनी आलो या देशा. सुरुवात सांगा. मनुराजा एक देहपुरी, असे नांदतू त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी. मन नावाच्या राजाने आमच्यावर कृपा केली, फार चांगलं झालं. मनोनी आलो या, म्हणून या देशात आलो, प्रवचन ऐकायला आलो, कीर्तन ऐकायला आलो, नामस्मरण करू लागलो, देवाकडे आलो. मनुराजाची कृपा पाहिजे, नाहीतर मनुराजा म्हणतो आज पाऊस येतोय, घरीच बसू. रोजच चाललंय ना प्रवचन, काय एक दिवस नाही ऐकलं तर काय फरक पडतो. ज्ञानेश्वर महाराज तरी काय वेगळं सांगणार आहे, तेच सांगतात, घरी बसून नामस्मरण करा.
म्हणू राजा एक देहपुरी असे नांदतू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी गा म्हणून आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा दाता तोही मज भेटला इच्छा त्याने मार्ग दाविला सरी सागा पुढं काय काय झालं पुढे भक्तीने धरील ऐका आणली ती कोण कोण गा ह्या मनाने काय काय केलं कोणाकोणाला आणलं पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली जी अचपळे होती सिद्ध आणून लावले पंथी घा म्हणून या मनाचे उपकार केले उपकार सांगू काय बाप न करी ऐशी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दान गा मन चांगलं असेल तर बंधू झालं आपलं त्याने आपल्याला इथपर्यंत आणलं म्हणून तुकाराम महाराजांनी उपकार सुद्धा मानलेत आणि एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी मनाला शिवे सुद्धा दिलेले आहेत शत्रू झालं दुसरं आमचं कोणी शत्रू नाही काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना पतना नेऊ आदरिले भलत्या सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरकूट मनाने अशी विचित्र स्थिती केलेली आहे पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय खेटीता कुंप काठी खुंट दरणी ना पाहे आधार नाही मज कोणी बाप ना माय म्हणून आपला बंधू आपण कधी होतो ज्यावेळेस आपलं मन आपल्याला सहाय्य करतं परमार्थामध्ये घेऊन जातं चिंतन करायला लावतं समजायचं आपण आपले बंधू झालो नाही तर हे मनच आपलं शत्रुत्व करतं काय असतं बाहेरचा शत्रू एक वेळ परवडतो असं इकडून सरून बसा जरा कोणाला बसायचं इकडे जागा आतमध्ये पलीकडे सरा थोडा बाहेरचा जो शत्रू असतो तो आपल्याला कधी कधी परवडतो पण कधी कधी शत्रू बाहेर नसतो घरात असतो शत्रू म्हणून असेल तर आपण सावध राहतो आपला शत्रू आलाय सावध बसा काय करील सांगता येत नाही काठी हातात घ्या पण शत्रू ज्यावेळेस मित्र होऊन येतो आपल्या शेजारी बसतो तुझा मित्र आहे असं म्हणतो गोड गोड बोलतो सर्व काही चांगलं बोलतो प्रवचनाला येतो कीर्तनाला येतो पण शत्रू असतो अशा शत्रूला जिंकणं अवघड आहे महाभारतामध्ये आलंय तो शकुनी मामा होता तो दुर्योधनाचा मित्र होता का शत्रू होता हो शत्रू होता कसं काय मामा होता ना बिचारायचा सगळी मदत करायला तोच मार्गदर्शन कोणाचं शकुनी मामाचंच असं ते सांगितलं महाराजांनी त्या दुर्योधनाने त्या शकुनी मामाची 100 पोरं मारली होती अगोदर भाऊ मारले होते का भाऊ मारले होते ते महाराजांनी सांगितलं 100 पोरं मारली होती पण कोणाला तरी मारलं होतं मग शकुनीने विचार केला आता ह्याचा तर काटा काढायचा आहे पण असा काटा काढणं अवघड आहे याला मारायचं पण असा नाही मारायचा घोळून 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 मारायचा मग तो आला दुर्योधना अरे मला कोणी नाही आता आणि तू किती श्रेष्ठ तू किती चांगला त्याला वाटलं बरं झालं आता आपल्याला मामाची अशा वेळेस गरज आहे पण मामाच्या मनात सगळं काय भरलेलं होतं त्याला असं वाटलं हा दुर्योधन जो आहे प्रेमाने जर या पांडवांच्या बरोबर राहिला तर दुर्योधनाला कोणीच नष्ट करू शकत नाही म्हणून त्याच्याजवळच राहिला कपटद्यूत खेळायला लावलं उलटे फाशी टाकायचा पांडवांना त्रास द्यायला लावला द्रौपदीला त्रास द्यायला लावला आणि बरोबर दुर्योधनाचा काय काढला म्हणून शत्रू जो आहे तो बाहेरचा शत्रू एक वेळ परवडतो पण जवळचा परवडत नाही मित्र रूपाने आलेला शत्रू आहे तसे हे काम क्रोध जे आहेत अहंकार
जेव्हा मन वाईट वागायला लागतं त्यावेळेस आपल्याला वाटत नाही आपलं मन वाईट आहे म्हणून, चांगलं वाटतं माणसाला. आपला अहंकार सुद्धा माणसाला चांगला वाटतो. माझ्यासारखा कोणी रागीट नाही म्हणतो, म्हणजे त्याला त्या रागीटपणाचा सुद्धा काय असतो. आपल्याला हे पटत नाही बरं का. आणि आपला अहंकार जर कोणी दाखवला तर त्याला वाटतं तू अहंकारी आहेस, मला कशाला माझा अहंकार दाखवतो. म्हणून कोण आपला शत्रू आहे, कोण आपलं मित्र आहे. भगवान परमात्मा म्हणतात, ज्याने आपलं मन जिंकलं, इंद्रिय जिंकली, आत्मना आत्मा जिता. म्हणजे आत्म्याच्या द्वारे म्हणजे मनाच्या द्वारे. आत्मा म्हणजे सगळी इंद्रिय, मन, मनाच्या द्वारेच मनाला जिंकलं. कारण साधना सुद्धा करायची कशाच्या द्वारे, शरीराची असेल मनाची असेल, ही सगळी साधना मनाच्या द्वारेच करावी लागते. आत्मना आत्मा जिता, तो आपला बंधू झाला. ज्याने सगळ्या इंद्रिय समुदायाला जिंकलं, मनाला जिंकलं, श्रवण केलं, मनन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, तो बंधू झाला त्याचा. अनात्मना तू, पण जो अनात्मा आहे, म्हणजे ज्याने इंद्रियाला जिंकलं नाही, मनाला जिंकलं नाही, श्रवण मनन निधिध्यासन केलं नाही, भक्ती केली नाही, ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, तो त्याचा आत्माच आत्मा एव शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत. शत्रुवत म्हणजे शत्रूप्रमाणे होतो, आणि शत्रुत्वे वर्तेत, शत्रुत्वे म्हणजे शत्रुत्व करायला तयार होतो. तोच त्याचा शत्रू होतो. त्याचं मन त्याला त्रास द्यायला लागतं. तो त्याचा त्या ठिकाणी अधपात करून टाकतो, दुर्गतीला नेतो, आणि दुर्गतीला नेल्यामुळे मग तो त्याचा शत्रू होतो. माझा मीच झालो शत्रू. कैचे पुत्रदारा कैचा मित्र, काल आपण म्हणून आलो, कासया घातला पसरू आहो जगद्गुरु तुका म्हणे. अहो देवा, मीच माझा शत्रू झालो. कोण माझा शत्रू झाला? नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पै, करुणेते केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. म्हणून भगवान म्हणतात शत्रू आहे. म्हणून आता जर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? भगवान ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओवीमध्ये सांगतात, हा विचारून अहंकारू सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. ठीक आहे, आमचा आम्ही नाश करून घेतला. कशामुळे? देहाभिमान, चित्ताने देहाभिमान, चित्त देहाभिमानाच्या ठिकाणी लावलं. मागच्या ओवीत सांगितलं, आपला आपण पेया घातुकी जितासे धनंजया, चित्त देऊनी नाथलिया देहाभिमाना. पण मग आता काय करायचं? काय उपाय आहे की नाही? आता तरी पुढे अजूनही करू शकता. आता हा देहाभिमान घालवायचा कसा? ज्ञानोबाराय उपाय सांगतात, हा विचारोने अहंकारू सांडीजे, मग आस्तीची वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. हा अहंकाराला ज्ञानोबारायांनी हा म्हणजे जवळ आहे आपल्या, किंवा हा म्हणजे हा मागे जो काही करतोय ना, हा जो आपला नाश करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, आपला अहित करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, हा विचारोनी अहंकार सांडीजे. विचाराच्या द्वारे हा अहंकार सोडा. त्याने काय होईल? मग आस्तीच वस्तू होईजे, मग असलेली वस्तू होणार. असलेली वस्तू म्हणजे परमार्थात नसलेलं व्हायचंय का असलेलंच व्हायचंय? असलेली वस्तू म्हणजे परमात्मा. परमात्मा आहेच. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाच्या बोरवारबा संतोषेशिनी. असलेली वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली, तरच आपलं आपण कल्याण केलं.
प्रत्येकाला असं वाटतं आपलं कल्याण झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, पण नेमकं कल्याण कशात आहे माहिती पाहिजे. कल्याणाचं स्वरूप माहिती पाहिजे ना, काय कशात कल्याण आहे. घर बांधण्यात कल्याण आहे, शेतीवाडी घेण्यात कल्याण आहे, घेऊ नये असं नाही, ते साधन आहे. चाललं पाहिजे, बाकीचं शरीर पण चाललं पाहिजे, पण माझं आत्यंतिक कल्याण कशात आहे, श्रेय कशात आहे. उद्या जर हा देह पडला तर मला काय गती प्राप्त होईल. म्हणून आत्यंतिक कल्याण कशामध्ये आहे. व्यवहारातलं जाऊ द्या, मग बाकीचं कल्याणाच्या आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. परमार्थामध्ये सुद्धा नेमकं मला काय करायचं आहे, कसं काय केल्यानंतर कल्याण आहे, कल्याणाचं साधन नेमकं काय. ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, हा विचारोने अहंकार सांडीजे. जोपर्यंत अहंकार सुटत नाही तोपर्यंत स्वस्ती नाही. आपली स्वस्ती तेव्हाच आपण केली असं होईल ज्यावेळेस आपण अहंकार सोडू, देहांकार सोडू, देहांकार जाईल. पण हा देहांकार एवढा सोपा आहे का जाणं. अहो, देहांकार घालवण्याकरताच एवढी साधना करतो मनुष्य, देहांकार कमी व्हायच्या ऐवजी वाढतो. हो, तुकाराम महाराज म्हणतात, करून या तीर्थाटन वाढविला अभिमान. तीर्थाटन करून काय झालं, अभिमान वाढला. मी सगळ्यांचाच वाढतो असं नाही बरं का. यज्ञे आगे स्वर्ग भोगय आडे येती, करता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढतीन, करता तीर्थाटने. हा अहंकार असा विचित्र आहे. म्हणून आता याला जर घालवायचं असेल काय केलं पाहिजे, अहंकार म्हणजे काय कळलं पाहिजे. अहंकार सांडीजे म्हटले. आता सांडायचं आहे म्हणजे जर काय असतं, एखादी वस्तू असती तर आपण घेतली असती, दिली असती टाकून. पण हा अहंकार नेमका आहे कुठं, हा निर्माण कसा होतो, आला कुठून, आणि त्याला घालवायचं आहे तर शास्त्रोक्त साधन काय. म्हणून ज्ञानोबारांनी शास्त्रोक्त साधन सांगितलं, विचारुनी. विचार करून हा जाईल, कारण अविचाराने हा आलेला आहे. काय विचार करायचा, मग काय विचार करायचा. आला हा अहंकार कुठून, क्षणोक्षणा हाची. त्या अहंकाराची सगळी जन्मकुंडली जन्मपत्रिका 13व्या अध्यायात दिली ज्ञानोबारांनी. सांगा 13वा अध्याय आता कुठून आला, कसा असतो, कसा अभिव्यक्त होतो, काय काय करतो. कोणाला वय आठवत असले तर सांगा. त्याच्या आधीची किंबहुना काष्टी वन्नी जेवी किरीटी, तैसा प्रकृतीच्या पोटी गौप्य जो असे. ज्ञानोबाराय म्हणतात, हा कुठं असतो. पहिलं त्याची आई कोण बघितलं पाहिजे, त्याचा बाप कोण बघितला पाहिजे, कुठून जन्माला येतो. किंबहुना काष्टी वन्नी जेवी किरीटी. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे काष्टामध्ये वन्नी असतो, तैसा प्रकृतीच्या पोटी गौप्य जो असे. गुप्त रूपाने प्रकृतीच्या पोटात असतो, काष्टामध्ये वन्नी असतो गुप्त रूपाने. तुम्ही म्हणाल कशावरून. अहो, 2 लाकडं घासली की काय होतो, अग्नी निर्माण होतो. याचा अर्थ लाकडात काय आहे, अग्नी आहे, सिद्ध होतं. ज्ञानोबारायांना हा दृष्टांत कमी वाटला म्हणून दुसरा दृष्टांत दिला. जैसा ज्वरू धातुगत अपथ्याचे मीस पाहात, जालिया आत बाहेर व्यापे. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा ज्वर धातुगत आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ज्वर असतो. ज्वर म्हणजे ताप, शरीर आपलं गरम असतं. ज्वर जर नसेल तर आपलं शरीर थंड पडेल, थोडा ताप असतोच. पण तो ज्वर जो आहे तो निमित्त पाहत असतो प्रगट व्हायचं.
ज्ञानोबाराय म्हणतात ते कोणतं निमित्त आहे? जैसा ज्वर धातू गतू अपथ्याचे निमित्त मीस पाहतो. हा माणूस कधी अपथ्य करतोय तो वाट बघत असलेला असतो. अपथ्य, कारण अपथ्य केले, अपथ्य म्हणजे काय? पथ्य नाही ते अपथ्य. अपथ्य केलं की व्याधी येते. अशा ओवे ज्ञानेश्वर महाराजांच्या. अपथ्य शिळा व्याधी, कळे साधूशी दुर्जनाशी बुद्धी. व्याधी जी येत असते माणसाला ती उगाच येत नसते. अपथ्य करतो मनुष्य कुठंतरी. मग आता ते अपथ्य स्वतः केलेलं असेल, भिडीने केलेलं असेल, आणखीन कशाने केलेलं असेल. पावसाचे दिवस आहेत आणि म्हटला आंबट पदार्थ खाल्ले, खोकला येणार आहे. कारण ते काय झालं, त्याला अपथ्य आहे. तो म्हणतो अहो माझी इच्छा नव्हती हो, डॉक्टरनी सांगितलं होतं मला गोड खायचं नाही, पण त्या दोघांनी माझे हात धरले आणि माझ्या ताटात एक जिलबीचा वेडा टाकला आणि मी खाल्ला. आता अपथ्य झालं ना. आता अपथ्य केलं कोणी? आपणच केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा ज्वर धातू गतो अपथ्याचे मीस पाहतो. तो पाहतो हा माणूस कधी अपथ्य करतोय, कधी वाईट खातोय, खाण्यामध्ये कधी बिघाड होतोय, याच्या वागण्यामध्ये कधी बिघाड होतोय, कधी याच्या चालण्यात कधी बिघाड होतोय, अपथ्य करतोय. अपथ्य झालं की तो ज्वर जो आहे मग झाली आत बाहेर व्यापे, मग सगळ्या शरीराला व्यापतो. असा गरम होऊन जातो मनुष्य. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर ताप आला. म्हटले काय खाल्लं होतं का चुकीचं? नाही मी नव्हतं खाल्लं, पण ते त्यांनी दिलं होतं. 2च भजे खाल्ले म्हणले फक्त. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही तेलकट तिखट खाऊ नका. अपथ्याचे मीस पाहतो. हे हा कशा करता दिलं ज्ञानोबारांनी उदाहरण. अहंकार कसा बाहेर येतो. मग आता पुढं प्रकृतीच्या पोटात आहे, पण पोटातला तो काय आपल्याला एवढा घातक नाही. पुढं काय होतं ज्ञानोबाराय सांगतात, पाचाही गाठी पडे तेत देहाकार उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकार होगा. ज्यावेळेस पाचांची गाठ पडते, प्रकृती जी आहे त्या प्रकृतीच्या द्वारेच पंचमहाभूत निर्माण होतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश. ती नुसती अपंचीकृत पंचभूत चालत नाहीत, सूक्ष्म अवस्थेत चालत नाही, त्याचं पंचीकरण होतं. पंचीकृत पंचभूत झाल्यानंतर मग देह येतो. नुसता सूक्ष्म देह नाही, स्थूल देह. पाचाही गाठी पडे तै देहाकार उघडे, देहाकार झाला आणि मग मी देह आहे ते नाचवी चहूकडे अहंकार गा. मग त्या मी देह आहे म्हणतो आणि तो नाचवायला सुरुवात करतो माणसाला. मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, शूद्र, मी विद्वान, मी अमुक, मी तमुक, नाचायला लागला तो. हो, ज्ञानोबारांनी आणखीन एक उदाहरण दिलं आहे. बहुता एका अवांतरू जे अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबाराय अहंकाराला भूत म्हणतात. आपण मागे चिंतन करून आलो, एखाद्या माणसाला जर भूत लागलं तर तो त्याची भाषा विसरून जातो, तो दुसरं तिसरंच बोलतो काहीतरी. आपण मराठीत बोलतो, तो वेगळ्याच भाषेत बोलतो. समजायचं याला कोणतं तरी भूत लागलेलं आहे आणि ते त्या भाषेतलं बोलतंय. तसं आहे मनुष्य कोण? सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्याला भूत लागलं मी देह, अहंकाराचं भूत. मग म्हणायला लागला मी जन्मणारा, मी मरणारा, मी सुखी, मी दुःखी. आणि मग सगळं संसार त्याने वाढवला. आणि हा अहंकार एवढा विचित्र आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तिथेच पुढे म्हटलंय, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला धरत नाही तो. तो म्हणतो अज्ञान तर काय आपलं गिराईकच आहे, येणारच आहे तिकडे आमच्याकडे, ते दुसरीकडे कुठं जाणार आहे अज्ञानी माणसं. पण जे आमचे गुरुजी सांगत असतात, उंदीर जो मांजर जे असते ते मेलेल्या उंदराला धरत नाही,
जे उड्या मारतं त्याला धरते. तसं विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी. सज्ञान माणसाला अहंकार जास्त त्रास देतो. मी ज्ञानी आहे, मजोनी ज्ञानी कोण आहे. वेगवेगळ्या प्रकारे हा अहंकार वेगवेगळे रूप धारण करतो. त्या ठिकाणी व्रत तप तीर्थाटन करता योग याग यजन वेद शास्त्रार्थ श्रवण तेने देहाभिमान ढळेना. नाथ महाराज सांगतात. हा अभिमान असा विचित्र आहे, तो वाढतो. नाथ महाराजांनी असं लिहिले, भोगिता दुःख यातना त्रास उपजे ज्याच्या मना न सहावे भव वेदना तेने देहाभिमाना सांडावे. अभिमान सांडता न संडे हेची दुर्गट थोर मांडे. या लागी साधनाचे साकडे सोसणे पडे साधका. जे जे करावे साधन साधनी रिगे साधना अभिमान. धावणे नागवी संपूर्ण साधनी विघ्न होये तैसे. साधन करायला जावं, आपण आताच म्हणून आलो त्या ठिकाणी तीर्थाटन तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान. मग आता या अभिमानाला घालवायचं कसं. ज्ञानोबाराय म्हणतात जाईल, घाबरू नका. विचारोनी अहंकार सांडीजे. विचार करायला सांगितला. याचा अर्थ अगोदर काय करायचं नाही असं नाही, सगळं साधना करावी लागते अगोदरची. विचार करण्याकरता सुद्धा ते अंतकरण तसं शुद्ध चित पवित्र पाहिजे. मग विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे. हा अविचारामुळे निर्माण झालेला आहे हा अभिमान. अहंकार तनुशी गाठ पडली ते तर इच्छाही कुमारी झाली. मग ते कामाच्या तारुण्य आली द्वेषेशी मांडली वराडिक. विचार करायचा आहे नेमका हा मी अहंकार जो आहे. अहं करोती ती अहंकार. मी त्या मीचं नेमकं स्वरूप काय. कोण आहे मी. पहिल्यांदा तो म्हणतो मी देह आहे. बर, तू देह आहेस. तू खरा देह आहेस का. हा स्थूल देह तू जर असतास तर हा देह तर बदलणार आहे. जसा बालपणी होता तसा तरुणपणी नाही, तरुणपणी होता तसा म्हातारपणी नाही. पुन्हा हा एक दिवस असा येतो की हा देह आपल्याला सोडून जातो. मग जो सोडून जातो तो तू आहेस का. बरं, सुषुप्तीमध्ये या देहाचं तादात्म्य असतं का. अहो स्वप्नात सुद्धा नसतं. मग देह तू कसा काय. हा देह त्या ठिकाणी तो असू शकत नाहीस. नत्वम देहो, कारण हा विकारी आहे. आणि मीचं वर्णन जे शास्त्रात केलं आहे ते अविकारी केलं आहे. म्हणून खरा तू देह नाहीस. मग अहंकार करतोय, ठीक आहे मी देह नाही, कमीत कमी मी मन तरी असलो पाहिजे. आता ते शास्त्रीय भाषेत मी सांगत नाही, मी सोपं सांगतो. शास्त्रीय भाषेत पंचकोशाचा विचार आहे, 3 अवस्थाचा विचार आहे. पंचकोशामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे आपण कसे नाही याचा विचार पंचदशीकारांनी सांगितला आहे. ढोबळमानाने मी सांगतोय. विनाशित्वात विकारित्वात दृश्यत्वाच्च घटो यथा. मी म्हणजे हा स्थूल देह नाही, विनाशी आहे. हा मी अविनाशी आहे. मग मन मी आहे का. अहो मन सुद्धा मी कसा असेल. मनात सुद्धा अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात आणि मी तर अविकारी आहे. मग मी बुद्धी आहे का. नाही, बुद्धीसुद्धा मी नाही, कारण बुद्धीसुद्धा माझी बुद्धी मला कळते. माझ्या बुद्धीने असा निश्चय केला, माझ्या बुद्धीने तसा निश्चय केला, हे मला कळतं. आणि जे कळतं त्याच्याहून आपण नेहमी वेगळे असतो. हे सगळे दृश्य पदार्थ आहेत. मन असेल, मन मला कळतं, बुद्धी मला कळते, देह मला कळतो. आणि कळणारा जो असतो नेहमी कळलेल्या वस्तूपासून वेगळा असतो. मग मी कोण आहे. या सगळ्यांना जाणणारा, ज्याला कोणी जाणू शकत नाही. जाणणं स्वरूप
केवळ निर्विशेष ज्ञातृज्ञेयाविन नुसधेची जे ज्ञान. अशा प्रकारे विचार केला पाहिजे. 3 अवस्थेचा विचार सांगितला. जागृती येते, स्वप्न येतं, सुषुप्ती येते, जातात रोजचे. पण या तिन्हीला जाणणारा मी मात्र तोच आहे. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाहीत, स्वप्नातले पदार्थ सुषुप्तीत नाहीत, जागृती स्वप्नातले दोन्ही पदार्थ सुषुप्तीत नाहीत, आणि सुषुप्ती जागृतीत नाही, स्वप्नात नाही. म्हणून हे येणारं जाणार आहे. पण मी या तिन्हींना जाणणारा तोच आहे. जो जागृतीचा अनुभव घेतो तोच स्वप्नात असतो, तोच सुषुप्तीत जातो, आणि तोच त्या ठिकाणी सांगतो मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. हा विचार करायचा. हा विचारोनी वास्तविक पाहता माझा जो मी आहे तो देहाच्या ठिकाणी नको, मनाच्या ठिकाणी नको, बुद्धीच्या ठिकाणी नको. किंबहुना हा मी जो आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चालत नाही. सुरुवातीला वृत्ती करावी लागते अहम ब्रह्मास्मी, पण नंतर ती वृत्ती जावी लागते. तो सुद्धा अहंकार. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. तो भ्रमच आहे, पण अगोदर करावा लागतो. आणि हा भ्रम आहे कळल्यानंतर मग तो राहत नाही, केवळ ब्रह्म शिल्लक राहतं. म्हणून अशा प्रकारे हा विचारोने अहंकार सांडिजे. आणि मग हा अहंकार गेला, आस्तीच वस्तू होईजे. असलेली वस्तू आहे, ज्या वस्तूच्या ठिकाणी ज्ञातृज्ञेयाविन नुसधेची जे ज्ञान, ते असलेली वस्तू आहे, नसलेली वस्तू नाही. नसलेलं व्हायला संतांनी सांगितलं नाही. नसलेलं होणं कठीण आहे, असलेलंच व्हायचं आहे. असलेलं काय व्हायचंय? आहे, प्राप्तच आहे, पण अप्राप्तीचा भ्रम झालेला आहे, तो घालवायचा आहे. हो, आहे सुतू खरा अंगी डोळे उघडी. बोला प्रमाण. आहे सुतू खरा अंगी डोळे उघडी. त्याच्यातच आहे मला वाटतं, आधी देह काय खरा देह संबंधी पसारा, तुका करी जागा नको वासपू वाऊगा. आहे सतू अंगा अंगी डोळे उघडी. कोणता अभंग आहे? सुरुवात. आहे सुतू अंगा अंगी डोळे उघडी. आणि म्हणून ज्ञान या ठिकाणी ज्ञानोबा सांगता आस्तीच वस्तू होईजे. वस्तू, वस्तू शब्द अनेक ओव्यात आलाय. सांगा ओव्या वस्तू शब्द आलेल्या. वस्तू, परमात्म्याला वस्तू म्हटलंय अशी ओवी पाहिजे. ऐसे वस्तू जे साचे ऊर्ध्वगा या तरुचे. हां, पुढं वस्तू नामरस रूप संबंधो जातिक्रिया भेदो हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशीची प्रवादू. आकारालाच आहे, वस्तूला नाही. ती वस्तू. हां, पुढं बोला. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आईशी. वस्तू कुठं आलं त्याच्यात? हां, वस्तुगामी आहे. बुद्धिस्पुरी अहर्निशी ते वस्तुगामी. वस्तू म्हणजे आपण ज्याला वस्तू समजतो, परमात्मा वस्तू. वस्तू वा. हां, ते वस्तू अशी जया दिशे ज्ञान असतो. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे जयाचे नि संगे जीव दशा वस्तू. मन मन म्हणजे काय? ही कल्पना आहे. वस्तूला जीवदशा प्राप्त करून देते, बस वस्तू. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात विचारोने अहंकार सांडीजे मग आस्तीच वस्तू होईजे. मनरूपी कल्पना गेली, अहंकाररूपी कल्पना गेली, असलेली वस्तू होईजे. आणि झाल्यानंतर फायदा काय? मग आपली स्वस्ती सहजे आपण केली. आपलं स्वस्ती केलं आपण. दुसरं आपलं कोणी कल्याण करू शकत नाही.
लोकांच्या भरोश्यावर राहू नका. मदत करतील, नाही त्यांच्यासाठी आम्ही एवढं करून ठेवलं आहे, मेल्यावर ते श्राद्ध करतील, सत्कर्म करतील आणि आम्हाला फायदा होईल थोडाफार फायदा, सद्गती मिळेल, पण परमात्मा प्राप्ती होईलच की नाही सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आम्ही पिंडदानाचा विषय ठेवला नाही. पिंडपदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. जिवंत असतानाच नामस्मरण केलं, चिंतन केलं, हा देह रावाचा पिंड देवाला देऊन टाकला. बाकीचे करो न करो, केलं तर चांगलं आहे, नाही केलं तर चांगलंच आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी पुढे एक दृष्टांत सांगितला, एरवी कोशकिष्टकाची परी, जो आपण आहे आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. एरवी शब्द आलेला आहे, म्हणजे या विरुद्ध विचारोने अहंकार सांडीजे हे जर केलं नाही तर काय होणार आहे. एरवी म्हणजे बहुतेक लोक, कोश कीटकाचे परी आपुला आपण वैरी. कोश कीटक नावाचा एक कीटक आहे. ते आजकाल लोक काही व्यवसाय पण करतात, काही तुतीची झाडं लावतात आणि त्या झाडावरती किडे पाळतात. काय करतात ते किडे, तो किडा जो असतो तो घर बनवतो, कोश किडा, त्याच्या भोवती घर बनवतो, त्याला कोश असं म्हणतात. आणि बनवल्यानंतर तो काय करतो, आपल्या भोवती सगळं बनवतो, आपल्याला काही त्रास होऊ नये. आणि शेवटी त्याला एक छोटासा दरवाजा ठेवतो, आत असतो तो, पण नंतर त्याला असं वाटतं या दरवाजातून आपल्याला कोणतरी इजा करील. मग काय करतो, दरवाजा टाका बंद करून. मग दरवाजा बंद केल्यानंतर पूर्ण बंद करतो, दरवाजा ठेवतच नाही, अगदी वीट लावून बंद करून टाकतो. नुसता दरवाजा असता तो उघडता तरी आला असता, मग तो काय करतो, पार विटा लावून बंद करून टाकतो, तिथंही कोश विणून टाकतो. परिणाम असा होतो, हवा पाणी काहीच आत येत नाही, त्याला बाहेर निघता येत नाही, आतल्या आत बिचारा काय होतो, मरून जातो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी कोश कीटकाचे परी आपुला तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. तो आपणच आपला वैरी होतो. आपल्या भोवती कोश तयार केला, पहिल्यांदा मीचा कोश, नंतर माझचा कोश, मी माझं, हे सगळं कोशच आहेत. हो, पहिल्यांदा अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश. सगळ्यात पहिल्यांदा आनंदमय कोश, नंतर विज्ञानमय कोश, नंतर मनोमय कोश, प्राणमय कोश आणि शेवटचा अन्नमय कोश. त्या कोशामध्ये हा आतमध्ये राहिला आणि यांनी दरवाजा बंद केला. व्यवहारात असं होतं, काही लोक म्हणतात एवढं वाढवलं आता बाहेरच निघता येणार. वाटतंय आम्हाला ज्ञानेश्वरी प्रवचनाला यावं, वाटतंय आम्हाला सुद्धा नामस्मरण करावं, चिंतन करावं, पण काय करणार, एवढा विस्तार झालाय, आता येऊ शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, कोश कीटकाची परी आपण वैरी, तुझा वैरी तू झालेला आहेस. आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी, शरीराच्या ठिकाणी हे चारू स्थळ आहे अशी आत्मबुद्धी केली, चांगलं ठिकाण आहे अशी आत्मबुद्धी शरीराच्या ठिकाणी झाली. वास्तविक पाहता शरीराच्या ठिकाणी आत्मबुद्धी नको. आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाते. पण याने मात्र शरीराच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवली. शरीर चांगलं आहे, हे शरीर किती चांगलं आहे, माझं शरीर किती चांगलं आहे, गोरं आहे, देखणं आहे, हो, मला फायदा होतो या शरीरामुळे, मला नाना प्रकारचे भोग घेता येतात, सगळे माझ्याकडे पाहतात, त्यांना आनंद वाटतो, मी विद्वान आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, विद्वान, आणखीन धनवान आहे. आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. हो, या देहाशी म्हणे मी, पुत्र दारा धन माझे,
पर हे काळाचे खाजे ऐसे नेन तू गेला. हा मी गौरहीन पुरता पुत्रवित्त कांता माझे हे ना. एक टोक राहिलं. हा मी गौरीनं पुरता एक राहिलं ना. त्या ठिकाणी अशा प्रकारे आत्मबुद्धी शरीर ही चारू स्थळी. पुढे ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेले आहेत सगळे. कशा प्रकारची स्थिती झाली, कोश कीटकासारखी परिस्थिती झाली. या कोश कीटकाचं वर्णन सगळ्या ठिकाणी केलं आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे त्या मदालसीमध्ये. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा लिहिलं आहे कोश कीटकाचं. निगनेया आणि प्रवेशा चित्त नेदित आवेशा कोश कीटक जैसा जाचिन्नला पै 16व्या अध्यायात. किंवा अमृतानुभवात सुद्धा आहे. किंवा मदालसीच्या अभंगात ती मदालसा नावाची आई आपल्या मुलाला उपदेश करते. कौसल्याने घर सदृढ पै केले निर्गम विचारता न विचारता तिने सुख मानिले. झाले रे तुझ तैसे यातायाती भोगविले मोक्ष द्वार चुकलाशी दृढ कर्म जोडिले. अरे तुझी गत ना त्या कोशकिड्यासारखी होईल पुढे. मग आता सावध हो. दरवाजा अजून आहे. हा मुक्तीचा दरवाजा आहे मनुष्य शरीर. पण मनुष्य त्या ठिकाणी लक्ष देत नाही. म्हणून हे शरीर कसं आहे याच्या ठिकाणी तुम्ही आत्मबुद्धी ठेवताय. ज्ञानोबारांनी या शरीराचं वर्णन केलं आहे. हां, विपाय आगी माझी पडे भस्मवने उडे झाले स्वानावर पडे तरी ते विष्टा. हां, या चुके दोई काजा तरी होय कुर्मीचा पुंजा परिणाम कपिध्वजा कशमळुगा. ह्या देहाची दे दशा किंवा काळा नाळाची उंडी माशी पाक पाकळीत. म्हणून आत्मबुद्धी नको. ठीक आहे, साधन आहे, आत्मबुद्धी नको. पण आत्मबुद्धी झाली हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. पण आत्मबुद्धी केली आणि कोश कीटकाप्रमाणे हा देहातच राहिला शेवटपर्यंत. देहातच मेला, देहबुद्धीतच मेला. पुनरपी जननम पुनरपी मरम. त्याने घात केला. काय झालं? ज्ञानोबाराय म्हणतात कैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे की आस्ते आपले डोळे आपण झाकी. ज्ञानोबाराय म्हणतात प्राप्तीची वेळ होती आणि या प्राप्तीच्या वेळेमध्ये निदैवी माणसाला आंधळेपणाचे डोळे झाले. प्राप्तीची वेळ कोणती? मनुष्य देह हीच आपली प्राप्तीची वेळ आहे. इतर ठिकाणी प्राप्ती नाही. याची देही घडे देवाचे भजन. स्वर्गाला जरी गेला तरी प्राप्ती नाही, तिथून परत खाली यावं लागतं. लोकांतराला गेलं तरी ही प्राप्ती नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा असं म्हटलेलं आहे. मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं. एक मनुष्य होता आणि रस्त्याने चाललेला होता. जात असताना एका ठिकाणी फार मोठं धन पडलेलं होतं आणि कोणाचंच नव्हतं. ते राजाने टाकलं होतं. जो येईल ज्याच्या नशिबात असेल घेऊन जाईल. हा रस्त्याने चाललेला होता. पण तो म्हटला आपण चालतो खरं, पण आंधळी माणसंसुद्धा चालतात. मग आंधळी माणसं कशी चालत असतील? म्हणून त्याला असं वाटलं आंधळे माणसं कशी चालत असतील थोडंसं आपण चालून बघावं. हौस. आणि नेमकं तिथं धन ठेवलं होतं आणि याने इथून डोळे झाकून चालायला लागला आणि धन गेल्यावर डोळे उघडले. ज्ञानोबाराय म्हणतात कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे की आसते आपले डोळे आपण झाकी. धन मिळालं का त्याला? नाही मिळालं. का? निदैवी आहे ना. आता आंधळेपणाने काय वागायची गरज आहे का? पण तिथं वागला तो. आंधू धावत आहे किरीटी चिंतामणी पायी लोटी आंधळेपणे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात आता ही प्राप्तीची वेळ आहे. मनुष्य देह म्हणजे प्राप्तीची वेळ. याच्यात आपल्याला अशी प्राप्ती करून घेता येते. प्राप्ती म्हणजे काय? कशाला प्राप्ती म्हणायचं? स्वर्ग म्हणजे प्राप्ती आहे का? संसारातले विषय म्हणजे प्राप्ती आहे का? लोकांतर म्हणजे प्राप्ती आहे का? समाधी म्हणजे प्राप्ती आहे का? खरी प्राप्ती काय? जी प्राप्ती झाल्यानंतर परत अप्राप्ती होत नाही. यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यतेन अधिकम तत्. तुका म्हणे आता लाभ नाही या परता ती प्राप्ती.
आणि ती प्राप्तीची वेळ ही मनुष्य देह आहे. पण प्राप्तीच्या वेळे निदैव आंधळेपणाचे डोळे. जी निदैवी माणसं असतात ना, ती इथं बरोबर डोळं झाकतात. एवढा मोठा परमात्मा, जोडिले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्ती मूर्त मधुसूदन, समचरणी देखील. असा परमात्मा असताना सुद्धा, नारायण घरी साठविले धन आपल्या जवळ असताना सुद्धा त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता हा प्रयत्न करत नाही. निदैवी आहे. आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपणच झाकी. आपले डोळे जे आहे आपण झाकून घेतो. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळी. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हारी. परमात्म्याला ओळखू आपण शकतो, परंतु आपण आंधळे झालो. हो, बळेचे आंधळे होती लोक. तुकाराम महाराज म्हणतात, सांगतोय आम्ही, पहा म्हणतोय आम्ही, पण लोक असे आहेत डोळे झाकून त्या ठिकाणी आंधळे होतात. हो, आता उघडी डोळे जरी अद्यापिना कळे, मातेचे या खोळे दगड आला पोटाशी. मनुष्य देह ऐसा निध. अरे बाबा, आता तरी डोळे उघड. पण उघडत नाहीत, कारण प्राप्तीची वेळ असताना सुद्धा हा निदैवी मनुष्य आहे. ज्याने डोळे उघडले त्याने आपला उद्धार करून घेतला. ज्याने डोळे झाकले, नका डोळे धोरे भरूनही राहू. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे. डोळ्यात धूर भरून राहू नका, डोळे झाकून राहू नका. डोळे उघडायचे म्हणजे काय? नामस्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे, श्रवण करायचं आहे, आपलं कल्याण आपण करून घ्यायचं आहे. आणखी ज्ञानोबारायांनी इथे 4-5 दृष्टांत दिले. आपणच मनुष्य आपला वैरी कसा होतो, फार सुंदर दृष्टांत दिलेले, त्याचा विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात करू.